नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आले आहे चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड हडपसर शाखेमध्ये, जे की लोकेटेड आहे हडपसर मगरपट्टा सिटी मेन गेटच्या समोर. आज आपण येथील लॉंग मंगळसूत्रांमध्ये टेम्पल, अँटिक, पट्टी पॅटर्न, पिंजरा पॅटर्न अशा असंख्य व्हरायटी पाहणार आहोत आणि येथे सर्व ज्वेलरीवर 50% ऑफ मेकिंग चार्जेस आहे. तर तीच ऑफर आज आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लॅक बीड्स मध्ये खूप सुंदर गंठन ऑक्सिडाइज पॅटर्न मध्ये त्याला पण डिस्को मनी दिलं 3 लेअरचा बंचच्या मध्ये. ह्याचं वजन जे आहे 23 ग्रॅम 670 मिली मध्ये खूप छान लॉंग गंठन आहे. म्हणजे 2.5 तोळ्याला पण कमीच आहे. 2.5 तोळ्याला पण कमीच आहे, 2.25 तोळ्याचा आहे. त्यानंतर हा बॉक्स चेन मध्ये फ्लॅट बॉक्स चेन आहे ह्याला मध्ये. हे पण कमी ब्लॅक बीड्स मध्ये सुंदर डिझाईन आहे. ह्याचं जे वजन आहे 29 ग्रॅम 220 मिली वजन आहे. खूप छान आहे. डेली वेअर साठी जरी तुम्ही युज करत असाल तरी पण खूप सुंदर डिझाईन. हो, तुम्ही त्याला वाट्या पेंडन आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. त्यानंतर हा जो आहे हा पण बंच पॅटर्न आहे, थोडासा वेगळा आहे. 3 लेअर मध्ये. 3 लेयर्स मध्ये. ह्याला वाट्या खूप सुंदर आहेत. मध्ये ब्लॅक लेअर दिली आणि मध्ये रवा वर्क दिलाय. खूप छान आहे. हा पण काहीतरी युनिक पॅटर्न आहे. 28 ग्रॅम 840 मिली ह्याचं पण वजन आहे. हो, 3 तोळ्याच्या आतमध्ये. 3 तोळ्याच्या आतमध्येच आहे. त्यानंतर हा हेवी वाट्यांमध्ये ब्लॅक बीड्स मध्ये खूप छान डिझाईन आहे. हा चालणारा पॅटर्न आहे सध्या इंडस्ट्रीवर चालतो हा लुक. ह्याचं जे वजन बघाल तुम्ही 29 ग्रॅम 220 मिली. हा पण 3 तोळ्याच्या आतमधलाच पॅटर्न. हो, त्यानंतर ही आपली नॉर्मल जी डिझाईन आहे पट्टे पहिल्यापासून जी चालत आली आहे पट्टे पॅटर्न, ती ही डिझाईन आहे. 21 ग्रॅम 640 मिलीचा हा गंठन आहे. 2 तोळे आणि 2 तोळे वरती 1.5 ग्रॅम आहे. हो, खूप सुंदर आहे. त्यानंतर हा पदकवाला, त्याला पण मध्ये बकुळीची फुलं दिलेत, मध्ये मध्ये ब्लॅक बीड्स खूप सुंदर सेट केलं त्याला. छान पॅटर्न आहे. 24 ग्रॅम 770 मिली ह्याचं वजन आहे. छान येतं. म्हणजे 2 तोळ्यापासून 2 तोळ्यापासून आहेत आपल्याकडे. हो, नंतर हा जो आहे 42 ग्रॅम 790 मिलीचा गंठन आहे. पिंजरा पॅटर्न मध्ये येतो हा वाला पॅटर्न जो आहे. याच्या वाट्या पण खूप सुंदर आहेत. मीना वर्क दिलाय वाट्यांना. मध्ये पण डमरूची डिझाईन दिली, खूप छान आहे. मण्यांवर ताशीव काम दिलंय आणि पूर्ण गोल्ड मध्ये. पूर्ण गोल्ड पॅटर्न. ज्यांना ब्लॅक बीट्स नकोय त्यांच्यासाठी हा खूप छान. खूप छान गंठन आहे. त्यानंतर हा पण तसंच हा पिंजरा, हा प्रॉपर पिंजरा पॅटर्न मधला आहे. ह्याला पण पूर्ण रवा वर्क आहे. पदक वर खाली घुंगरू लावले 3 लेअरच्या वरती पट्टी. 29 ग्रॅम 190 मिलीचा. हो, त्याचं पेंडन एकदम छान. 5 तोळ्याचा गंठन आहे. 5 तोळे पेंडंट वगैरे खूप सुंदर. हो, हा पण खूप छान आहे. ह्याचं जे वजन आहे 45 ग्रॅम 680 मिली वजन आहे. हा पण पट्टी पॅटर्न मध्येच वाट्यांची थोडीशी वेगळी डिझाईन आहे. खाली घुंगरू लावून वरती किरण मणी आहे. खूप सुंदर डिझाईन आहे. आणि वेगळे आहे ना, वाट्या एकदम छान येतात. नॉर्मल पेक्षा वेगळी. हो, आणि पट्टीवरची डिझाईन पण वेगळीच आहे एकदम. पट्टीवरची पण डिझाईन वेगळी आणि हो. मध्ये मध्ये मीना वर्क दिलं त्यामुळे खूप छान लुक येतोय. हो, त्यानंतर हा जो आहे ह्याचं वजन आहे 38 ग्रॅम 580 मिली. हा पण तसाच आहे पट्टी पॅटर्न मध्ये. ह्याची पण वाट्यांची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. ब्लॅक बीट्स ह्याच्यात पण Black एकदम beads पण कमी. एकदम- तुम्ही पट्टी पॅटर्न घेतला तर त्याच्यात ब्लॅक बीट्स कमीच येतात. कमीच येतात. खूप छान आहे. हा बंच पॅटर्न मध्ये येलो मध्ये आहे. ह्याची पण वाट्यांची डिझाईन थोडीशी वेगळीच आहे. खाली खाली घुंगरू लावलेत. 45 ग्रॅम 110 मिली याचं वजन आहे. हा पण खूप सुंदर आहे. हो, त्यानंतर आपण टेम्पल मध्ये पण आपल्याकडे खूप कमी वेट मध्ये 38 ग्रॅमचा हा गंठन आहे. ह्याला जर तुम्ही वाट्या लावलात तरी सुंदर लुक देईल. लाईट वेट 2 तोळ्यापासून आपल्याकडे गंठन आहेत टेम्पल मध्ये पण. जसं की तुम्ही ह्याचं वजन बघताय 42 ग्रॅम 460 मिली वजन आहे ह्याचं. टेम्पल मध्ये खूप सुंदर आहे. लाईट वेट मध्ये तुम्हाला जर नॉर्मल वेअर साठी कुठे येताना घालायला घ्यायचं असेल छान. हातातला हेवी पॅटर्न पदक मध्ये 71 ग्रॅम 50 ग्रॅम 750 मिली ह्याचं वजन आहे. खूप छान आहे. आणि ह्याच्यात जे
पिंक कलरचे स्टोन वापरले पिंक ते. कलरचे स्टोन्स वापरले त्यामुळे फॅन्सी स्टोन्स आहेत ते खूप छान लुक देते. आणि ह्याचं जे मण्यांचं सोन्याचे आणि ब्लॅक बीड्सचं जे कॉम्बिनेशन दिलं असं क्रॉस वाला ते खूप छान दिसतंय. कापण्या केलं हो. खूप सुंदर दिसतंय. आणि पेंडंट वरती पण स्टोन यूज केले ते छान पेंडेंट असं. वरती पण स्टोन खाली घुंगरू यूज केलं त्यामुळे ते सुंदर दिसत. हो. त्यानंतर हा जो आहे हा पण त्याच लुक मध्ये 7 तोळ्याचा घंटाना हा पूर्ण. हा पण छान आहे. ह्याच्या वाट्याच्या आहेत त्या खूप सुंदर डिझाईन आहे वाट्यांची. वेगळं काहीतरी. हो आणि बंच किती युनिक आहे पहा ना, एकदम छान. बंच पण छान आहे. मोर मोरां- बंच वर हो, मोरांची डिझाईन आहे बंचला. मध्ये गहूमणी यूज केले. पलीकडे हो. साखळीमध्ये बंच आहे. खूप छान आहे. एकदम युनिक बंच आहे. आणि हा पॅटर्न पण तुम्ही हळदी कुंकवाला वगैरे नॉर्मल वेअर करत असाल कॉटनच्या साडीवर खूप छान दिसेल. ब्लॅक बीड्स आहेत वरती पूर्ण आणि खाली टेम्पलचं पदक आहे. मध्ये बंच दिलाय. खूप सुंदर पॅटर्न आहे. ह्याचं वजन आहे 52 ग्रॅम 530 मिली. खूप छान आहे. युनिक असा पॅटर्न. एकदा नक्की व्हिजिट. नक्की एकदा विजिट करा चंदू काका सराफ हडपसर ब्रँचला. एकदम छान येतं. लाईट वेट मध्ये पण तुम्हाला इथं लॉंग मंगळसूत्र पाहायला मिळतील. एकदम 2 तोळ्यापासून स्टार्ट आहे ना मॅम. 2 तोळ्यापासून स्टार्ट. पॅटर्न्स मध्ये मंगळसूत्र आहेत आपल्याकडे. लॉंग गंठन आहे. कलर स्टोनचा त्याला वाटा आहे. खूप छान आहे. तर ती पण मस्त मध्ये लावली त्याला. कुंदन पोल्की मध्ये हा pattern आहे तो 12 तोळ्याचा. 12 तोळ्यामध्ये खूपच हेवी वाटतं ना. हेवी वाटतं. लेअर्स जास्त दिलेत मला त्याच्यामुळे तो heavy वाटतो. हो. विथ इयरिंग आहे का? नाही विदाउट इयरिंग्स हा फक्त घंटांचा. हो का. वाट्या खूप छान आहेत त्याच्या एकदम. सुंदर आहे काय. छान आहे. हा बंच पॅटर्न मध्ये गंठन आहे. त्याच्या पण वाट्या खूप छान आहे. त्याला पूर्ण कुंदन डिझाईन आहे. राऊंड रोड मध्ये कुंदन्स लावले आणि इकडे जे आम्ही पर्ल लावले तिकडे. हो. इकडे कलर स्टोन्स. सुंदर आहे. बंच पॅटर्न मध्ये छान आहे. ह्याचं वेट आहे 86 ग्राम 870 म्हणजे 8.5 तोळ्याचा गंठन आहे. हो ना. छान आहे. ह्याला मेकिंग चार्जेस किती असतात ना? ह्याला जे मेकिंग चार्जेस लागतात ते 19.5 छान आहेत रजवाडीमध्ये. सुंदर. हा पण तसाच आहे. हा तर खूप सुंदर चालणारा पॅटर्न आहे. नवीन डिझाईन आहे ही आपल्याकडे. हात पण मल्टिपल लेअर्स आहेत म्हणजे डबल लेअर दिला त्यात तुम्ही. हो. खाली वरती एक लेअरचं हे आणि खाली एक लेअरची पट्टी आहे. खूप सुंदर डबल आहे. लेअर मध्ये. डबल लेअर आहे त्याच्यामुळे हेवी. इथे जे वर्क दिलंय ते पण खूप छान वर्क दिलंय. कलर स्टोन वर वर्क केलंय गोल्डचं. हो. ते पण खूप छान आहे. इथे कलर स्टोन्स वेगळे आहेत. इकडे रेड स्टोन्स आहेत. मल्टिपल कलर स्टोन मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे. लग्नासाठी वगैरे तुम्ही व्यवस्थित बघू शकता. 11 तोळ्यामध्ये हा पण खूप हेवी पॅटर्न. हो. सगळं हे वेडिंग कलेक्शन. वेडिंग कलेक्शन खूप छान आहे. हा पण तसाच आहे. ह्याला साईडने बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं वर्क केलंय. म्हणून पॅटर्न दिलंय. तिकडे कलर स्टोन्स लावले. हा पॅटर्न पण तसाच आहे. ह्याला पण तसाच आहे. डबल लेअर दिलेले आहे. वरती एक खाली एक अशी डबल लेअर. हो. ह्याच्या पण वाट्या बघायच्या खूप सुंदर वाट्या आहेत ह्या. त्याला खाली पर्ल्स लावलेत. त्याला पण खाली पर्ल आहे. आणि ह्याचं वेट आहे 11.5 तोळा घंटा. हो. पट्टी पॅटर्न मध्ये एकदम. पट्टी पॅटर्न खूप छान पॅटर्न. आणि पाठीमागे पण चेनच आहे. पाठीमागेच chain. हो. छान आहेत. लेंथ काय मॅम ह्याची? ह्याची जी लेंथ आहे ती खूप जास्त आहे. 42 पर्यंत येईल ह्याची लेंथ. हो ना. छान आहेत एकदम. आणि हा पेंडंट मध्ये. हा पेंडंट मध्ये हा पण पट्टी पॅटर्न आहे पण युनिक डिझाईन आहे. हो. सुंदर. पेंडंट एकदम ब्रॉड आहे. ब्रॉड आहे. मस्त आहे एकदम. हा पण जो आहे हा 11 तोळ्यामध्येच आहे. म्हणजे 10-11 तोळ्याच्या रेंज मध्ये हे पॅटर्न खूप सुंदर आहेत. हो. हा बंच मध्ये बनवलेला आहे आणि 3 लेयरचे बंच आहेत.
3 लेअरचे बंच केलेले आहेत आणि हो. ते खाली पट्टीला जॉईन केले. छान आहे एकदम. पण याआधी जो बघितला तो ह्याचा शॉर्ट गंठण होता, त्यातलाच हा लॉंग आहे, त्यावर मॅचिंग आहे, त्याचा सेट आहे हा. ह्याला खाली पिंक कलरचे कलर स्टोन्स दिलेत, मध्ये राधाकृष्णाची मूर्ती दिली आहे, खूप सुंदर वर्क आहे. इकडे जे आहे ते एडी स्टोन्स मध्ये ग्रीन वाला जो फॅन्सी स्टोन आहे तो लावला. इकडे रेड स्टोन मध्ये पण हार्ट शेप मध्ये सुंदर फुल केलंय. हे रेड वाले फॅन्सी स्टोन्सच लावले. तिकडे बंच पॅटर्न आहे. हे जे मणी आहेत ते नॉर्मल गोल्ड मणी नाहीयेत, हे डिस्को मणी आहेत. शॉर्ट मध्ये खूप सुंदर आहे. नॉर्मल असा बंच पॅटर्न आहे. 6 लेयर्सचा बंच आहे हा पूर्ण. हो इकडे बघा तुम्ही तर ही ठुशी डिझाईन केली आहे पिंक आणि ग्रीन स्टोन मध्ये. पिंक आणि ग्रीन आपल्या कुठल्याही साडीवर एकदम व्यवस्थित मॅच होतं. इकडे पण बघाल तर हे मणी रवा पॅटर्न मध्ये साईडला एडी स्टोन्स लावले, खूप छान आहे हे मणी. इकडे शंख पॅटर्न मध्ये मणी केला त्यांनी. इकडे जो आहे हा बॉल त्यांनी एडी स्टोन्स मध्ये केला. इकडे बंच आहे पूर्ण ब्लॅक बीड्स मध्ये. ब्लॅक बीड्स असेल तर खाली मानेला वजन जास्त येत नाही आपल्याला. हो खूप सुंदर आहे. कुठे म्हणजे डिझाईन युनिक आहे. हो अशी डिझाईन तुम्हाला बाहेर कुठे बघायला नाही मिळणार. चंद्रका सराफ मध्येच बघायला मिळेल. ह्याचं जो वजन बघाल तुम्ही तर हा 5.5 तोळ्यामध्ये खूप सुंदर असा गंठण आहे लॉंग मध्ये. हो सुंदर डिझाईन. पेंडंट एकदा व्यवस्थित बघा, खूप सुंदर पेंडंटची डिझाईन आहे. राधाकृष्णाची मूर्तीची डिझाईन दिली आहे मध्ये यावर. हो छान डिझाईन एकदम. सुंदर आहे. त्यानंतर हा जो पॅटर्न आहे हा थोडासा ऑक्सिडाइज पॅटर्न मध्ये आहे. ह्याला पण तुम्ही पर्ल्स लावलेत, मध्ये ब्राऊन स्टोन वर कुंदन वर्क केलंय. खूप छान आहे. तिकडे फ्लॅट वाले डिझाईन केलाय, खाली घुंगरू लावलेत. वरती बंच पॅटर्न मध्ये नॉर्मल जोंधळी मणी लावलेत आणि ब्लॅक बीड्स मध्ये चेन मध्ये खूप छान आहे. वरती रेड कलरच्या फॅन्सी स्टोन्स मध्ये एडी स्टोन मिक्स केलेत आणि मानेला चेन आहे याला पण. हो ह्याचं जे वजन आहे हे 67 ग्राम 310 तोळ्याचा आहे. छान आहे. पेंडंट पण एकदम छान आहे. एकदम स्क्वेअर पॅटर्न मध्ये. स्क्वेअर असं नाही म्हणता येणार, पॅटर्न वेगळा आहे. पंचकोनी पॅटर्न आहे, हो षटकोनी पॅटर्न आहे. खूप छान छान आहे तर. त्यानंतर हे जे आहे पेंडंट खूप छान आहे. युनिक पॅटर्न आहे. साईडने बॉल्स दिलेत, खाली वरती ड्रॉप शेप मध्ये डिझाईन केली. इकडे रेड वाले फॅन्सी स्टोन्स दिलेत, एडी स्टोन्स आहेत वरती. इथे मधलं पेंडंट, हे मधला जो पॅसेज हा खूप छान वाटतं, लुक सुंदर येतो त्याच्यामुळे. 5 लेअरचा बंच आहे हा. खूप सुंदर पॅटर्न आहे. 56 ग्राम 220 मिली वजन आहे ह्याचा. हो ना. आणि वेगळं काहीतरी वेगळा पॅटर्न, आपण सतत बंच मध्ये पाहतो त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. वेगळा पॅटर्न. जसं मगाशी वाटीमध्ये जसं हेवी पॅटर्न्स बघितले, त्यातलाच हा लाईट वेट पॅटर्न आहे. खूप सुंदर स्टोन लावलाय त्यांनी ह्याला खाली. लाईट पिंक कलर, पीच कलरचा स्टोन लावलाय आणि हा जो आहे हा 7 लेअर्सचा गंठण आहे. ह्याचं जे वजन आहे ते आहे 48 ग्राम 420. म्हणजे लाईट वेट मध्ये अँटिक गंठण आपल्याला त्यांनी दिलेला आहे. नॉर्मली लाईट वेट मध्ये अँटिक गंठण कुठे बघायला मिळत नाही. चंदुकाकामध्ये आपण कस्टमरच्या ह्याच्यानुसार अवेलेबल केलेत सध्या. हो खूप सुंदर पॅटर्न आहे हा पण. ह्यातलंच आपण आता जे गंठण बघतोय हे रजवाडी पॅटर्न मधले गंठण आहेत. त्याला खाली मॅचिंग वाले गंठण मी तुम्हाला पहिले दाखवले शॉर्ट. हो खूप सुंदर पॅटर्न्स आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा. चंदुकाका सराफ. चंदुकाका सराफ, हडपसर ब्रांच, मगरपट्टा मेन गेट समोर. हो छान आहे डिझाईन. नॉर्मली रजवाडी पॅटर्न्सच्या कंपॅरिझन मध्ये मेकिंग आपण खूप कमी लावली आणि सध्या आपल्याकडे अप टू 50% चा डिस्काउंट सुरू आहे. हो ना. जर तुम्ही 10 तोळ्याच्या वरती हेवी वेट मध्ये जर गंठण घेताय तर त्याला 50% मेकिंग ऑफ लागते. म्हणजे अशी मेकिंग खूप कमी आहे आपल्याकडे. हो का. म्हणजे 50% मेकिंग चार्जेस. 50% मेकिंग, अप टू 50% मेकिंग चार्जेस ऑफ आहेत. हो ना. व्हिजिट करा. डिझाईन्स खूप सुंदर आहेत. अशा डिझाईन्स कमी मेकिंग मध्ये नंतर परत तुम्हाला नाही मिळणार. 30 तारखेपर्यंत आपली ऑफर आहे. 31 तारखेपर्यंत एकदा नक्की व्हिजिट करा. हो ना. आणि हे इयरिंगचं काय वेट आहे मॅम. खूप छान आहे. इयरिंग पण खूप सुंदर आहे. ह्याला खाली बकोळीच्या फुलांची डिझाईन दिली आहे, वरती रेड कलरचा फॅन्सी स्टोन दिलाय. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ह्याचं वजन आहे 10 ग्राम 420 मिली. म्हणजे 10.5 ग्राम मध्ये खूप छान आहे आणि विथ सोन्याचे स्क्रू डिझाईन. हो खूप सुंदर आहे. मागून पण बघता, मागून पण फिनिशिंग ह्याचं खूप छान आहे. कुठे टोचणार नाही काय हो. नाही. एकदम मस्त जाळीवर केलं इकडे. खूप छान डिझाईन आहे.
आणि त्याच्यावर सूट होते ते एकदम छान. छान डिझाईन आहेत लॉंग घंटांमध्ये. टेम्पल डिझाईन्स मध्ये खूप सुंदर आलंय खाली घुंगरूवाले एकदम कापणी पाट्यांमध्ये पेंडेंट आलंय ह्याचं. खूप छान आहे. मध्ये गहू मणी सिलेंड्रिकल मणी असे मणींचा डिझाईनच वेगळा आहे. पायपिंग आणि पायपिंग मणी सारखं युज केलंय. इकडे पिंक स्टोनचा युज केलाय. याला खूप छान आहे. 4 लेअर्स पट्टी पॅटर्न मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे. 64 ग्राम 6.5 तोळ्यात खूप सुंदर घंटा आहे. आणि पाठीमाग पण चैन आहे. पाठीमागे पण चैन खूप छान आहे. त्यानंतर इकडे आपण हा पण 6.5 तोळ्याचाच पॅटर्न आहे. ह्याला खाली वाटी आहे. वाटीमध्ये हा पण ह्याला मध्ये गहू मणी युज केले. 4 लेअरचा हा पण पॅटर्न आहे. मधलं जे आहे 3 लेअरचं हे खूप सुंदर दिसतंय. मध्ये राऊंड आहे. वरती हार्ट शेप मध्ये पाकळ्या आहेत दोन्ही बाजूने. खूप छान आहे. गहू मणी यूज केले गहू ते. मणी युज केलेले आहेत आणि क्रॉस मध्ये युज केलं तर मोदाला लुक खूप सुंदर येतो. हो, वाट्या पण सुबक आहेत आणि वाट्या एकदम. पण एकदम छान आहेत. त्याला साजेश आहेत. एकदम सुंदर असे वाटे दिसतात. खाली बकुळीच्या फुलं लावलेत आणि त्याला खाली घुंगरू अटॅच हो. केलेत. वाटीची डिझाईन पण खूप छान आहे. इकडे पण तासकाम केलंय. इकडे मधल्या मण्यांना खूप छान पॅटर्न आहे हा वाटीचा. हो, आणि पाठीमाग ब्लॅक बीट्स आहेत. ब्लॅक बीड्स पाठीमागे. याचं वेट काय आहे? हा 6.5 तोळ्यामध्ये हा पण 6. 6.5 तोळ्यामध्ये आदिवासी. हो ना. त्यानंतर हा आपल्याकडे नवीन पॅटर्न आला. ह्याचा पूर्ण सेट आहे आपल्याकडे. मधला लॉंग हार पण आणि गंठण पण कानातले वगैरे ह्याच्यावर पण मॅचिंग आहे. ह्याला पण मध्ये गहूमणी युज केलं. आपल्याकडे आलेला नवीन पॅटर्न आहे. ह्याचा लॉंग हार आणि कानातले आपल्याकडे सगळं मॅचिंग सेट आहे पूर्ण. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर बघू शकता. ह्याची जे पेंडंट आहे हे खूप युनिक आहे. फ्लेक्झिबल पेंडंट आहे. मधून ओपन होतं हे पेंडंट. खूप छान आहे. म्हणजे असं तुटण्याची भीती खूप कमी आहे ह्याला. हो, आणि वेगळं काहीतरी. वेगळा पॅटर्न आहे. नॉर्मल डिझाईन पेक्षा खूप सुंदर आहे. दुसरीकडे कुठे नाही बघायला मिळणार. हा 8 लेअर मध्ये पण ह्याला मध्ये आणि हे वेगळंच बनवलंय ना, झुमक्या पॅटर्न सारखं असं. झुमका पॅटर्न ह्याला बरोबर. इयरिंग्स पण खूप सुंदर आहे ह्याचे. ह्याचं पेंडंटच ह्याला खूप सुंदर लुक देतं. हो, आणि हे मधले हे पण असं वाटते की घुंगरू हे झुमका पॅटर्न असं सारखं. झुमका पॅटर्नच आहे ह्याला आणि पूर्ण ब्लॅक बीड्स मध्ये खूप छान आहे. हो, ह्याचं जे वजन आहे ते 10.5 तोळ्याचा घंटा आहे. छान आहे एकदम ब्रॉड. ब्रॉड मध्ये ज्यांना ब्रॉड घालायची. कमी बेल्ट मध्ये ब्रॉड डिझाईन ब्रॉड डिझाईन हो, बंच पॅटर्न. आणि हे जे आहे हे पण लाईट वेट मध्ये आहेत आणि हे पण पूर्ण फ्लेक्झिबल. छान. म्हणजे तुम्ही कसंही ठेवू शकता. कसंही ठेवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हा जो आहे हा पदक मध्ये बंच पॅटर्न आहे. ह्याला पण मल्टिपल लेअर्स आहेत. खूप सुंदर आहे. इकडे पण असे किरणमणी दिलेत मोठे मोठे. इकडे जाईवर दिलंय. मध्ये मोर दिलाय. इकडे फॅन्सी स्टोन्स आहेत. खूप सुंदर आहे. इकडे स्क्वेअर मध्ये बंच दिलाय हो, आणि पाठीमागे चेन आहे. हा पण 10.5 तोळ्याचा घंटन आहे. खूप सुंदर लुक देतो हा पण. छान आहे. हो, एकदम ब्रॉड मध्ये. एकदम ब्रॉड. सगळ्यात जास्त चालणारा घंटन आहे. ह्याला मध्ये मोर आहे. मागे ब्लॅक पिंक कलरचे स्टोन्स दिलेत. त्यावर हे मोराचे डिझाईन केल्यात. खाली पण पिंक कलरचे फॅन्सी स्टोन्स दिलेत. त्याच्या वाट्या पण खूप सुंदर आहेत. तिकडे फ्लॉवर्स दिलेत. त्यावर पिंक कलरचे स्टोन दिलेत. मधल्या पट्टीवर पण त्यांनी मोर दिलेत पूर्ण. हो, खूप सुंदर आहे. पिंक कलरच्या फॅन्सी स्टोन्स मध्ये. ह्याला पण बंच पॅटर्न आहे. पायपिंग मनी युज केलेत आणि पाठीमागे पण आणि black beads. एकदम युनिक डिझाईन आहे. अशी डिझाईन तुम्हाला कुठंच नाही पाहायला मिळणार. खूप सुंदर डिझाईन आहे. हो, ह्याचं वेट काय आहे मग? ह्याचं जे वेट आहे हा 145 ग्रॅम 400 मिली आहे. म्हणजे 14.5 तोळ्याचा घंटन आहे. हो ना, वाट्या पण एकदम युनिक आहेत. एकदम युनिक वाट्यात. एक घंटन घातला तर बाकीची ज्वेलरी तुम्ही नाही घातली तरी चालेल. हो. असं लुक देतो हा घंटन. खूप हेवी लुक मध्ये सुंदर आहे. एकदम छान आहे. दुसरे दागिने वेअर करायची गरजच नाही. नाही. खूप छान छान लुक देतो एकदम. एकच घंटन केला तरी खूप जास्त हो, याचे मॅचिंग इयरिंग्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर हवे तर आपण किंवा तुमच्या कस्टमायझेशननुसार आपण कस्टमाइज पण करू. हो, छान आहे. सुंदर डिझाईन. हो,
एकदम युनिक. एकदम युनिक पॅटर्न. हो. आणि हे रोजचं जे केलेलं आहे ना गुलाबाची फुलं ते गुलाबाच्या एकदम फुलांवर हा पिंक स्टोन जो आहे हा वेगळाच लुक देतो. खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो हा घंटा. हो खूप छान आहे. आणि हे नवीन आहे काहीतरी बीड्स वर जे आहे आपण मोराचं जे काम केलंय ते जास्त लुक देतंय. हो एकदम छान एकदम सुंदर. मोर गुलाबाची फुलं हे एकदम छान युनिक डिझाईन.